अशोकराव बाहेरून आले. अंगणातल्या ओसरीवर ठेवलेल्या बादलीतील पाणी पायावर घेतले आणि बाहेरच्या झोपाळ्यावर येऊन बसले. ते बराच वेळ तिथे बसून होते. तरीही नम्रताताई चहा घेऊन आल्या नव्हत्या. नाहीतर रोज त्यांची येण्याची चाहूल लागताच नम्रताताई सगळ्यात आधी चहाचा आदन ठेवायच्या. रोजचा नियम काही चुकायचा नाही, पण आज मात्र बराच वेळ झाल्यावरही त्या आल्याच नाही हे पाहून अशोकराव घरात गेले. नम्रताताई दिवाणखान्यातील खुर्चीत विचारात हरवलेल्या अवस्थेत बसून होत्या. अशोकराव त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, काय झाले, तुम्ही अशा का बसलात? तेही संध्याकाळच्या वेळेला. अशोकरावांचा आवाज ऐकून नम्रताताईंची तंद्री तुटली. त्या थंडपणे म्हणाल्या, अरे देवा, संध्याकाळ झाली सुद्धा? हो, तुम्हाला ते सुद्धा कळलं नाही? अशा कोणत्या विचारात गळून गेला होतात? अशोकरावांनी विचारले. ईश्वरीताईंचा फोन आला होता गुजरातहून. त्यांनी सांगितलं की विजय गेला म्हणून. नम्रताताई म्हणाल्या, गेला म्हणजे? अशोकराव जरा साशंकतेने म्हणाले, गेला म्हणजे गेला. म्हणजे आता तो नाही आहे या जगात. 2 महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता काल गेला, नम्रताताईंनी सांगितले. काय? पण मला तर ईश्वरीताईंनी काहीच सांगितले नाही. कशा सांगतील कोणत्या तोंडाने? नम्रताताईंनी विखारी नजरेने अशोकरावांकडे पाहत विचारले. आता मात्र अशोकराव एकदमच गप्प बसले. नम्रताताई तेथून निघून गेल्या. अशोकराव मात्र मनातून अगदीच हादरले होते. त्यांना 2 वर्षापूर्वीचा तो दिवस अजूनही लख्ख आठवत होता. त्या दिवशी ईश्वरीताईंचा फोन आला आणि त्यांनी अगदीच उत्साहात सांगितले की अंकितासाठी खूप चांगले स्थळ आहे त्यांच्याकडे. मुलगा लाखात एक आहे, खूप श्रीमंत आणि दिसायला सुद्धा राजबिंड आहे. तशी तर मुलासाठी खूप स्थळे येत आहेत, पण माझ्यासमोर सगळ्यात आधी अंकिता आली. म्हटलं, हे लग्न झालं तर मुलीचं भलं होईल, आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. अशोकराव तर एकदमच आनंदले. काय करू आणि काय नको असे झाले त्यांना. त्यांची परिस्थिती म्हणजे खाऊन पिऊन सुखी अशी होती. वडिलोपार्जित अशी 10 एकर शेती होती. आई, बायको, एक मुलगी अंकिता आणि मुलगा निखिल, व ते असं सुखी कुटुंब होतं. मुलीची मागच्याच वर्षी 12वी झाली होती. आता BScच्या पहिल्या वर्षाला अंकिता शिकत होती. तिला चांगलं शिकायचं होतं, निदान पदवीधर तरी व्हायचं होतं. अशोकरावांना सुद्धा काही अडचण नव्हती. पण अंकिताची आत्या ईश्वरीताई मात्र सतत त्यांना सांगत राहायच्या की मुलीला एवढं शिकून काही फायदा नाही, लग्न करून टाक म्हणून. पण नम्रताताई मात्र मुलीला आधी शिकू द्यावं आणि मग जाणते झाल्यावर तिचं लग्न करायचं या मताच्या होत्या. अशोकराव मात्र दोघींचंही ऐकायचे. त्यांच्या मते शिकते तर शिकू द्यायचं, पण जर एखादं चांगलं स्थळ आलं तर लग्न लावून द्यायचं. आणि हे स्थळ तर त्यांच्यासाठी जणू स्वतःहून चालून आलेली सुवर्णसंधी होती. आजवर जेमतेम परिस्थितीत राहिलेल्या आपल्यासारख्या शेतकऱ्याची मुलगी मोठ्या शहरात मोठ्या बंगल्यात राहणार, तिच्याभोवती नोकर चाकर असणार, यापेक्षा जास्त चांगलं स्थळ तर अनेक वर्ष शोधूनही मिळणार नाही या मताचे ते होते. शिवाय ईश्वरीताई सांगते म्हणजे मुलगा चांगलाच असेल यावर त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यांनी खूप उत्साहाने आईला आणि आपल्या बायकोला आवाज दिला. देवघरातून आई आणि स्वयंपाकघरातून नम्रताताई लगेच त्यांच्याजवळ गेल्या. त्यांची आई त्यांना म्हणाली, का रे अशोक, काय झाले? कोणाचा फोन होता? अगं आई, ईश्वरीताईचा फोन होता. तिने अंकितासाठी स्थळ सुचवले. मुलगा लाखात एक आहे म्हणाली. अशोकराव म्हणाले, असं होय, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, देवच पावला म्हणायचा. आई म्हणाली. यावर नम्रताताईच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. त्या हळू आवाजात अशोकरावांना म्हणाल्या, अहो पण निदान तिचं ग्रॅज्युएशन तरी पूर्ण होऊ द्या. अशोकराव काही बोलायच्या आधी सासूबाई त्यांच्यावर खेकसल्या आणि म्हणाल्या, शिक्षणाची हौस पुरी झालीच नाही का अजून? वेळेवर मुलीचं लग्न केलेलं केव्हाही बरं. उशीर झाला तर अडचणी येतात आणि संसार करायला काही शिक्षण घ्यायची गरज नाही. माझी सगळी मुलं 8वीपर्यंत शिकलेली आहेत, तरी पण सुखाने संसार करत आहेत ना. अन तू 10वीपर्यंत शिकलेली आहेस, तरी अजूनही सगळं मला सांगावं लागतं तुला. शिवाय ईश्वरी सांगते म्हणजे मुलगा चांगलाच असेल यावर त्यांना पूर्ण विश्वास होता. तुझ्या ईश्वरी आत्याने तुझ्यासाठी एक खूप छान स्थळ आणलं आहे आणि तुझ्या बाबानेच ते स्थळ पसंतसुद्धा पडलं आहे. आधी तर अंकिताच्या काहीच लक्षात आलं नाही, पण लक्षात आल्यावर ती आईला म्हणाली, नाही आई, मला आताच लग्न करायचं नाही.
मला आताच लग्न करायचं नाही. बाबांना सांग ना, त्यांचं पण काही चुकत नाही आहे बाळ. ते फक्त तुझ्या चांगल्याचाच विचार करून सगळं करत आहेत. मुलगा खरंच चांगला आहे. ईश्वरी आत्या थोड्या वेळाने मुलाचा फोटोसुद्धा पाठवणार आहे. मुलगा चांगले शिकलेला आणि दिसायलाही सुंदर आहे. अगं पण आई, अंकिता म्हणाली. पण तिला मध्येच अडवत नम्रता ताई म्हणाल्या, हे बघ अंकिता, अजून काही लग्न ठरलेलं नाही आहे. इतके श्रीमंत आहेत ते, त्यांना आपल्याशी सोयरी करायचीच आहे. ते काही नक्की नाही ना अजून. या सगळ्या पुढील गोष्टी आहेत. पण एवढं चांगलं स्थळ नेहमी येणार नाही, म्हणून आपण आपल्या बाजूने तयार असलेलं बरं, आई म्हणाली. आता मात्र अंकिता आईसमोर काही बोलू शकली नाही. बोलणार तरी काय होती, ती फक्त 19 वर्षाची होती. आईबाबांसमोर ठाम मत मांडू शकत नव्हती. शिवाय छोट्या गावामध्ये जोडीदार निवडण्याचा अधिकार मुलींना कमीच मिळतो. शिवाय आईबाबांच्या गाठीला अवघ्या आयुष्यभराचा अनुभव होता. त्यामुळे त्यांना अर्थातच चांगल्या वाईटाचं ज्ञान आपल्यापेक्षा जास्तच आहे, हेही ती जाणून होती. अंकिता, अशोकराव आणि नम्रताताई यांची मोठी मुलगी, तिचा भाऊ निखिल, तिच्यापेक्षा अवघ्या 5 वर्षांनी लहान होता. अभ्यासात हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेली अंकिता 12वी चांगल्या मार्काने पास झाली होती. आईबाबांना तिचं कौतुक होतंच, पण तिलाही आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव होती. आपल्या बाबांनी आपल्याला इतर मुलींपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले हे माहिती असल्याने आपल्या वडिलांबद्दल तिला खूप आदर वाटायचा. जिथे 12वी नंतर बहुसंख्य मुलीचं शिक्षण थांबतं, तिथे अंकिताच्या वडिलांनी तिला BSc करायची म्हणून तालुक्याच्या कॉलेजमध्ये टाकलं होतं. रोज जाणे येण्यासाठी गावातून साधन भेटत नाही, तर ते तिला 2 किलोमीटर दूरच्या फाट्यावर सोडून द्यायचे. आजी अनेकदा सांगायची की मुलीचा एवढा लाड करू नकोस, पण बाबांनी आजीचं न ऐकता अंकिताला कधी कशाची कमतरता भासू दिली नव्हती. आपल्या वडिलांचं आपल्यावर प्रेम आहे आणि ते जे काही करतील ते आपल्या चांगल्यासाठीच हे जाणून असल्याने तिने सुद्धा आपल्या वडिलांच्या निर्णयावर शंका घेतली नाही. ईश्वरीताईंनी दुसऱ्या दिवशी फोन करून मुलाकडचे 10 दिवसांनी येऊन अंकिताला पाहून जातील असं सांगितलं. त्यांनी जणू आधी मुलाकडच्यांना अंकिताचा फोटो दाखवला होता. तो त्यांना खूपच आवडला हे त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं. घरचे तर खूपच खुश होते. अंकिताच्या आजीला तर कधी लग्न ठरते आणि मी कधी सगळ्यांना सांगते की माझ्या मुलीने अंकिताची सोयरी केवढ्या मोठ्या घरात जुळून आणली असं झालं होतं. अंकिताचे बाबा आणि आजी तर आतापासूनच तयारीला लागले. पाहुण्यांना काहीच कमी पडायला नको म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू होते. अंकिता घरच्यांची दगदग पाहत होती. आपले बाबा आपल्यासाठी किती करतात ना, हा विचार तिच्या मनात डोकवून गेला. पण मुलाकडच्यांनी पसंत केलं तर घरच्यांपासून दूर जावं लागेल या विचाराने तिच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. बघता बघता 10 दिवस निघून गेले आणि मुलाकडची मंडळी अंकिताला बघायला आली. सोबत ईश्वरी आत्यासुद्धा होतीच. पाहुण्यांची आरामाची व्यवस्था बाजूच्या घरच्या बैठकीत केली होती. ईश्वरी आत्या अंकिताच्या घरी आली होती. अंकिताची मैत्रीण तिला तयार करत होती आणि अंकिता मात्र अस्वस्थ होत होती. इतक्या तिला ईश्वरी आत्या आणि तिच्या घरच्यांचा संवाद ऐकायला आला. काय गं ईश्वरीताई, मुलगा नाही आला सोबत, अशोकराव म्हणाले. त्याच्या आईवडिलांना बहीण आलेत ना, तेच महत्त्वाचे. म्हणजे त्यांनी होकार दिला तरच ही सोयरीक होईल. त्यामुळे मुलाचं बघणं काही महत्त्वाचं नाही, ईश्वरी आत्याने उत्तर दिलं. अहो पण ईश्वरीताई, आजकालची मुलं अशा घरातील मोठ्यांच्या होला हो करत नाहीत. त्यांची पसंतीसुद्धा महत्त्वाची असते लग्नासाठी, नम्रताताई म्हणाल्या. का, तुमच्या मुलाला पाहायचं होतं का? पण मुलगा तसा नाही हो, तो घरच्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यांनी होकार दिला तर तो आनंदाने त्यांनी सांगितलेल्या मुलीशी लग्न करायला राजी होईल. त्याच्या घरच्यांचे संस्कारच तसे आहेत. ईश्वरी आत्या नम्रताताईंकडे तिरस्कार पाहत बोलल्या. आता मात्र त्या पुढे काहीच बोलल्या नाहीत. पुढे ईश्वरी आत्या अशोकरावांना म्हणाल्या, मुलाला मी पाहिलेला आहे. आमची खूप जुनी ओळख आहे. शिवाय मुलाने अंकिताचा फोटोसुद्धा पाहिला. त्याला मुलगी पसंत आहे. मुलाचा फोटो मी सुद्धा मोबाईलवर पाठवला होता ना तुम्हाला. त्यावर अशोकराव काहीच बोलले नाहीत. खरं तर त्यांनाही मुलाला प्रत्यक्ष भेटायचं होतं.
पण आपल्या मोठ्या बहिणीने सगळं काही पाहिले म्हटल्यावर ते काही बोलूही शकत नव्हते. अंकिताची आजी स्वतःच्या मुलीची बाजू घेऊन म्हणाली, बरोबर बोलते ईश्वरी. तिने मुलाला पाहिल्यावर आपल्याला काय गरज आहे ना त्याला पाहायची. शिवाय ईश्वरीची नजर खूप पारखी आहे. चांगलं वाईट तुमच्यापेक्षाही जास्त कळतं तिला. आणि आता जास्त प्रश्न न विचारता तयारीला लागा. हातपाय धुवून पाहुणे मंडळी सरळ आपल्याच घरी येणार आहेत. आपल्या आईचे बोलणे ऐकून अशोकरावांनाही खात्री पटली आणि मग ते सुद्धा काहीच बोलले नाहीत व तयारीला लागले. अंकिताच्या आईने गरमागरम पोहे करायला घेतले. सोबत चहाचं आधणसुद्धा ठेवलं. स्वयंपाकसुद्धा जवळपास तयारच होता. मदतीला बाजूच्याच मालती वहिनी आल्या होत्या. थोड्याच वेळात पाहुणे मंडळी आली. सगळ्यात आधी त्यांना पाणी दिलं आणि मग पोहे दिले. पोह्यानंतर चहा घेऊन मात्र अंकिताला पाठवण्यात आलं. मुलाची आई अन बहीण तिला नीट निरखत होत्या. चालणं कसं आहे, बोलणं कसं आहे वगैरे वगैरे. त्यांनी अंकिताला काही जुजबी प्रश्न विचारले. नाव, गाव, शिक्षण, वय वगैरे वगैरे. जेव्हा त्यांनी तिच्या शिक्षणाबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की ती BScच्या दुसऱ्या सेमिस्टरला आहे आणि 2 आठवड्यांनी तिच्या परीक्षा होणार आहेत. तेव्हा तिच्या आईने स्वतःहून पुढे येत सांगितलं की ती अभ्यासात खूप हुशार आहे आणि नेहमीच पहिल्या 5त येते. त्यावर मुलाची आई आणि बहीण यांनी छान म्हणून स्माईल दिली. त्यानंतर तिला पुन्हा खोलीत आत पाठवण्यात आलं. अंकिताचा जीव वर खाली करत होता. मुलाकडच्यांनी पसंत नाही केलं तर बरं होईल असा एक विचार तिच्या मनात तरळून गेला. पण नंतर लगेच तिच्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तिला तिच्या या विचाराचा राग येऊ लागला. ही सोयरीक व्हावी म्हणून बाबा देवाकडे प्रार्थना करत असतील आणि आपण मात्र केवळ स्वतःचाच विचार करतोय या जाणीवेने तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. जेवण वगैरे करून संध्याकाळच्या वेळी पाहुणे मंडळी निघून गेली. त्यांची भली मोठी कार पाहून बऱ्याच लोकांनी अशोकरावांकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली होती आणि हे माझ्या मुलीला पाहायला आले होते हे सांगताना सुद्धा अशोकरावांच्या डोळ्यात वेगळीच चमक येत होती. अंकिताला बाबांची अवस्था चांगलीच कळत होती. 2 दिवसांनी ईश्वरीताईंचा फोन आला आणि त्यांनी मुलाकडच्यांचा होकार आहे हे सांगितल्यावर तर घरातील मंडळींच्या आनंदाला उधाण आलं. त्यांची काही अपेक्षासुद्धा नाही आहे हे सांगितल्यावर अशोकरावांना ती भली माणसं वाटली. आजी तर आता प्रत्येकाजवळ ईश्वरी आत्याचे गुणगान करत थकत नव्हती. माझी पोरगी श्रीमंता घरी नांदते तरी पण ती भावाला विसरली नाही. भावाच्या पोरीचं भलं केलं हो पोरीनं ही सोयरी करून असे म्हणून आजी ईश्वरी आत्याच्या नावाने प्रशंसा करत होती. ईश्वरी आत्या त्यांचं पहिलं अपत्य असल्यामुळे आधीपासूनच आजीची खूप लाडकी होती. अशोकरावसुद्धा त्यांच्या एका प्रकारे आज्ञेत होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नव्हतं. आधीच घरात मान असणारी ईश्वरी आत्या लग्न करून जेव्हा श्रीमंत घरची सून बनली तेव्हापासून तर त्यांच्या शब्दाला एक वेगळंच वजन प्राप्त झालं होतं. तशा त्या सुरुवातीला वर्षातून एकदा माहेरी यायच्या, पण आता मुलं मोठी झाल्यापासून 2 वर्षातून एकदाच त्यांची चक्कर व्हायची. गुजरातसुद्धा दूर होता आणि शिवाय घराची व मुलांची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावरच होती. त्यामुळे घरातील सगळे व्यवहारसुद्धा आपसुकच ईश्वरीताईंकडे आले होते. एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी पाहता पाहता त्यांचा स्वभाव करारी बनत गेला आणि पुढे त्या कधी गर्विष्ठ बनल्या हे त्यांनासुद्धा कळलं नाही. माहेरी आल्या की सारखं त्यांना हे चालायचं नाही आणि ते चालायचं नाही. ते आले की त्यांची नीट व्यवस्था करण्यात अशोकराव आणि नम्रताताई रात्रंदिवस एक करायचे. पण त्यांच्या सतत तक्रारीच असायच्या. भावाच्या मुलांना कपडे किंवा खाऊ आणण्यात सुद्धा त्या आता दुजाभाव करायला लागल्या होत्या. श्रीमंत नातेवाईकांच्या घरी गेल्या की चांगले महाग कपडे न्यायच्या आणि जरा परिस्थिती जेमतेम असणाऱ्यांच्या घरी पाहुण्या म्हणून गेले की मग स्वस्तातले कपडे घ्यायचे असे नियम त्यांनी स्वतःशीच ठरवून घेतले होते. मग हाच नियम अंकित आणि निखिलसाठी काही अंताना लागू व्हायचा. पण म्हणून नम्रताताईंनी कधीच त्यांच्या सेवेत कसूर ठेवली नाही. हल्ली तर ईश्वरीताई महिन्यातून एकदाच फोन करायच्या. अंकित आणि निखिलबद्दल तर फार क्वचितच विचारपूस व्हायची. पण आता मात्र अंकितासाठी ही सोयरी करून त्यांनी मागच्या पुढच्या सगळ्याच गोष्टींचा कडवटपणा जणू दूर केला होता.
ईश्वरीताईंनी सांगितले की मुलाकडच्यांना पुढच्याच महिन्यात लग्न करायचे आहे आणि इंदोरहून वारंवार ये जा करणे सोयीचे नसल्याने आता सरळ लग्नातच सगळे एकत्र भेटूया असे त्यांचे म्हणणे आहे. हे सगळं अशोकराव आणि नम्रताताईंना जरा विचित्र वाटत होते. पण इथेही अंकिताच्या आजीने त्यांची समजूत घातली. अरे, त्यांना वाटलं असेल की आपली फार काही करायची ऐपत नसेल म्हणून सगळं काही एकत्रच करूया असे म्हणत असतील. ते आपलाच विचार करून करत आहेत ते सगळं. आणि त्यात चुकीचं ते काय? दोन्हीकडची पसंती झाली की लग्न ठरतं आणि एकदा ठरलं म्हणजे ते उशिरा हो की लवकर याचा काही फरक पडत नाही असे आजी म्हणाले. अगं पण एकदमच राजेशाही थाटात लग्न लावू शकत नसलो तरी निदान आपल्याला शोभेल असा थाटमाटात साखरपुडा आणि लग्न तर लावू शकतो ना आपण आई. शेवटी एकच मुलगी आहे ना मला. अशोकराव आईला समजावणीच्या सुरात म्हणाले. आहे तर मग काय सगळं काही पोरीवर उधळणार आहेस काय? तुला एक मुलगा सुद्धा आहे हे विसरू नकोस. मुली काय शेवटी परक्याचं धन. त्यांच्यासाठी कितीही केलं तरी कमीच पडेल. आणि त्यांना नकोय ना मोठं लग्न तर आपण सुद्धा कशाला वायफळ खर्च करायचा. वाचत असतील तर वाचू दे ना पैसे आजी म्हणाली. नेहमीप्रमाणे आत्ताही अशोकराव आईला काहीच बोलू शकले नाहीत. त्यांना आईशी वाद घालायचाच नव्हता. पण म्हणून अंकितासाठी त्यांना जे काही करायचं होतं ते करण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकत नव्हतं. त्यांनी ठरवलं होतं की भलेही मुलाकडचे आता सरळ लग्नाच्या दिवशी येवत पण लग्नाचा थाट पाहून त्यांना सुद्धा नवल वाटेल अशी अवस्था करायची. अशोकरावांनी ठरवल्याप्रमाणे लग्नाची चोख व्यवस्था लावण्याची तयारी सुद्धा केली होती. तसे 1 महिना म्हणजे फार कमी वेळ होता. पण त्यांना सगळं काही व्यवस्थित पार पाडायचं म्हणून त्यांनी आतापासूनच तयारीला लागणे योग्य समजले होते. आजीसुद्धा प्रत्येक कामात जातीने लक्ष देत होती. अंकिताची आई मात्र अंकिताच्या सासरी जाण्याच्या विचाराने वारंवार भावूक होऊ जायची. पण आजीला उदास चेहऱ्याने घरात वावरायला चालायचं नाही म्हणून अलगद अश्रू टिपून सुद्धा घ्यायचे. अशोकरावांनी 1-2दा मुलाशी बोलायचे म्हणून ईश्वरीताईकडे विषय काढला होता. तेव्हा मोठ्यांचं काय ते आपण बोलू असे म्हणून विषय टाळला. पण एकदा त्यांनी स्वतःहून फोन केला आणि मुलाला अंकिताशी बोलायचं म्हणून सांगितलं. मग अशोकरावांनी सुद्धा स्वतःहून अंकिताकडे फोन नेऊन दिला. हॅलो. अंकिता जराशी घाबरत आणि काहीशी कुतूहलाने म्हणाली. हाय बायको. मग स्वतःशीच मोठ्याने हसत म्हणाला. म्हणजे लवकर होणारी बायको. काय झालं बोल ना. लाजतेच काय राणी? मी फक्त फोनवरून बोलतोय. अजून समोर आलोच नाही. समोर यायचं होतं मला पण घरच्यांनी सांगितलं की आता डायरेक्ट लग्नातच भेटायचं म्हणून. पण तुला पाहिलं नसलं तरी तुझा फोटो पाहून आपण एकदमच फिदा झालो आहे तुझ्यावर. तू पण झाली असशील ना मला पाहून? म्हणजे माझा फोटो पाहून? तसं काही नाही. मला माहिती आहे तू लाजतेच बोलायला. गावच्या मुली म्हणूनच तर आवडतात आपल्याला. लग्न झालं ना की राणी बनवून ठेवील आपण तुला. तुला जे काही हवं असेल ते सगळंच देईल तुला. फक्त तू आपल्याला खुश ठेवायचं. इतक्या मागून त्याच्या आईचा आवाज आला. त्याची आई त्याला म्हणाली. काय रे, एकटाच बोलणार आहेस का? मला सुद्धा बोलायचं आहे. दे फोन. इतक्यात त्याच्या आईने त्याच्या हातचा फोन जवळजवळ हिसकवलाच. फोन स्वतःच्या कानाला लावत त्या अंकिताला म्हणाल्या. नुसतं होणाऱ्या नवऱ्याशीच बोलणार आहेस का? सासूशी बोलायला सुद्धा आवडेल तुला? आवडेल ना, बोला ना, अंकिता म्हणाली. आणि मग तिच्या सासूबाई तिच्याशी बोलायला लागल्या. थोड्या वेळाने त्यांनी फोन ठेवून दिला. अंकिताच्या घरच्यांना मात्र आता खूप आनंद झाला होता. इतके दिवस मुलाच्या वतीने त्यांच्या मनाची धाकधूक होती ती आता दूर झाली होती. मुलाच्या बाजूने तिच्या घरचे निश्चिंत झाले होते. अंकिताला मात्र त्याच्या बोलण्याची पद्धत अजिबात आवडली नव्हती. पहिल्यांदाच बोलत होता आणि राणी आणि बायको बोलण्यापर्यंत त्याची मजल गेली हे तिला तितकंसं पटले नव्हते. त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं की तो दारू पिऊन बोलतोय. पण तिला नुसती शंका होती. कदाचित दुखणं बोलत असल्याने असे वाटत असेल किंवा एखाद्याची बोलण्याची पद्धत तशी असते असेही तिला वाटले होते. शिवाय याबद्दल जर घरी बोललो तर घरातील वातावरण उगीच आपल्यामुळे खराब होईल
म्हणून तिने ही मनातील शंका कोणाला बोलून दाखवली नाही. पण तिच्या गोंधळलेला चेहरा पाहून तिच्या आईने मात्र तिला रात्री झोपताना विचारलेच. तेव्हा मात्र तिने आईला मनातील सगळे बोलून दाखवले. तेव्हा तिच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिची समजूत काढली. फोनवरून व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येत नाही हे सुद्धा समजावून सांगितले. शिवाय ते शहरात राहत असल्याने त्यांच्या वागण्या बोलण्याची पद्धत आपल्यापेक्षा भिन्न आहे हे देखील सांगितले. त्यामुळे आपल्याला जे बोलणं विचित्र वाटतं ते बोलणं त्यांच्या रोजच्या संभाषणात येत असतील असेही समजावून सांगितले. त्यामुळे तात्पुरतं का होईना अंकिताची समजूत देखील पटली. लग्नाला आता केवळ 10 दिवसच उरले होते. लग्नाच्या पत्रिका आज छापून घरी आल्या होत्या. पहिली पत्रिका देवाजवळ ठेवायला जायचं होतं. अंकिताने सुद्धा तयारी केली. आई, बाबा, अंकिता आणि विजय सगळे मिळून मंदिरात गेले. मनोभावे पहिलं आमंत्रण देवाला दिलं. देवाजवळ पत्रिका ठेवताना अंकिताचं लक्ष पत्रिकेकडे गेलं. मध्यभागी गणेशाचं चित्र आणि त्याच्या दोन्ही बाजूला लिहिलेलं होतं, ची विजय आणि ची सौखा अंकिता यांचा शुभविवाह. लग्नाला फक्त 5 दिवस राहिले होते. अशोकरावांच्या अंगावर आता पत्रिका वाटण्याची आणि इतर तयारी करण्यासाठी खूपच कमी दिवस राहिले होते. नम्रताताईंच्या मागे सुद्धा खूपच गडबड होती. त्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. इतक्यात अंगणातून एक ओळखीचा आवाज आला, अंकिता, अगं ये अंकिता. नम्रताताईंनी बाहेर येऊन पाहिले आणि समोर लक्ष्मीताईंना पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्या उत्साहाने लक्ष्मीताईकडे गेल्या आणि म्हणाल्या, आल्यात ताई तुम्ही, बरं केलं, तुम्हाला पाहूनच आधार वाटायला लागलाय. अगं का नाही येणार, माझ्या एकुलत्या एका भाचीचं लग्न आहे आणि मी नाही का येणार. लक्ष्मीताई हसून म्हणाल्या. कार्तिक आणि दादा नाहीत का आले, नम्रताताईंनी विचारले. कार्तिक आलाय बाहेर, अशोकशी बोलतोय आणि त्याचे बाबा लग्नाच्या आदल्या दिवशी येतो म्हणाले, लक्ष्मीताईंनी सांगितले. असे म्हणून त्यांनी स्वतःची बॅग नेऊन आतमध्ये ठेवल्या आणि सरळ किचनमध्ये आल्या. त्यांना किचनमध्ये आलेलं पाहून नम्रताताई म्हणाल्या, अहो ताई, तुम्ही कशाला आलात. आता स्वयंपाकघरात मी चहा घेऊन येतेच बैठकीत. आताच आल्यात, जरा पंख्याखाली बसून हवा घ्या, आराम वगैरे होतच राहील ग. आणि मी काही पाहुणी वगैरे नाही आहे. आता मला सांग काय काय करायचं आहे ते, पटापटा कामे आवरू. लक्ष्मीताई म्हणाल्या. नम्रताताई त्यांना काही म्हणतील त्याआधीच त्यांनी कमरेला पदर खोचला आणि कामाला सुद्धा लागल्या. त्यांना पाहून नम्रताताईंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू दाटून आलं. पण अंकिताच्या आजीने मात्र लक्ष्मीताईंना पाहून नाक मुरडली. मनातल्या मनात म्हणाल्या, हिचा बरा आधार वाटतो नम्रताला. आणि माझी ईश्वरी, जिने हिच्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलंय, तिची काही किंमत नाही. लक्ष्मीताई अशोकरावांची चुलत बहीण होती. त्यांच्या काका काकूंना एकच अपत्य, तेही मुलगी म्हणजे लक्ष्मी. त्यामुळे अशोकरावांची आई सतत त्यांना कमी लेखायची. त्यामुळे दोघी जावांचे कधी पटलेच नाही. पण भावंडात मात्र खूप प्रेम होतं. लक्ष्मीताई आणि ईश्वरीताई एकाच वयाच्या होत्या. लग्नसुद्धा जवळपास सारख्याच वयात झाली. पण ईश्वरीताई श्रीमंत सासर पाहून बदलली आणि लक्ष्मीताई मात्र भल्या मोठ्या एकत्र कुटुंबात जाऊनही आपल्या या माहेरला विसरल्या नाहीत. त्या दर रक्षाबंधनाला आणि दिवाळीला न चुकता भावाला ओवाळायच्या. वर्षातून एकदा माहेरपणाला सुद्धा यायच्या. आपली ईश्वरी 2-3 वर्षातून एकदा येते आणि ही चुलत असून सुद्धा दरवर्षी माहेरपणाला येते. म्हणून अशोकरावांच्या आईच्या मनात लक्ष्मीबद्दल अडी होतीच. पण नम्रताताईला मात्र लक्ष्मीताईंचा खूप आधार वाटायचा. त्यांचा स्वभावसुद्धा खूप गोड होता. त्यांच्या आयुष्यात कुटुंबात सुद्धा खाऊन पिऊन सुखी होतं. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. आज सुद्धा त्यांच्या येण्याने नम्रताताईंवरील कामाचं ओझं बऱ्याच प्रमाणात हलकं झालं होतं. कार्तिक सुद्धा त्याच्या मामांना पत्रिका वाटण्यात मदत करत होता. आता मात्र लग्न अगदी उद्यावर येऊन ठेपलं होतं. पाहुणे मंडळी आदल्या संध्याकाळीच गावात येऊन दाखल झाली होती. सगळ्यांची व्यवस्था गावातल्या मारुतीच्या मंदिरावर केलेली होती. रात्री उशिरा नवरदेवाला हळद लावली अन त्याची उष्टी हळद अंकिताला लागली. पोरीचं उद्या लग्न आहे या विचाराने अशोकराव सुद्धा आज हळवे झाले होते. सगळे आवराआवर झाले आणि पाहुणे मंडळीची निजाणी सुरू झाली. अंकिता अजूनही जागीच आहे हे पाहून अशोकराव तिच्याजवळ गेले
आणि म्हणाले, अंकिता बाळ, झोपली नाहीस अजून? बस झोपणारच होते बाबा. अंकिताने म्हणाली, सगळं सामान बांधून झालंय ना? उद्या लग्न झाल्यावर लगेच संध्याकाळी निघावे लागेल. हे बोलताना त्यांना भरून आले होते. हो बाबा. अंकिताचा आवाज सुद्धा आता जड झाला होता. ते तेथून जाणार इतक्यात पुन्हा मागे वळले आणि अंकिताजवळ जाऊन म्हणाले, मला तुझा खरंच अभिमान वाटतो बाळ. फक्त आपल्या आईवडिलांनी सांगितल्यामुळे तू लग्न करायला तयार झालीस, तेही इतक्या दूर. पण आम्ही जे काही करतोय ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठीच. मुलगी ही परक्याचं धन आहे हे मानणारे आपण नाही. तुला चांगलं घर मिळावं, चांगला नवरा मिळावा आणि तू सुखी राहावी म्हणून काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला बघ. पण याचा अर्थ असा नाही की हे घर तुझं नाही. तुला जेव्हा कधी इथे यावं वाटेल ना तेव्हा ये. सासरी काही त्रास असला तर कसलाही किंतु मनात न ठेवता घरी सांगायचं. मला फक्त तुझं सुख हवे, आणखीन काहीच नको. अशोकराव जड अंतकरणाने म्हणाले आणि तेथून जायला निघाले. अंकिताच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली होती आणि अशोकराव सुद्धा अलगदपणे आपले अश्रू पुसत होते. लग्नाचा दिवस उजळला. अशोकराव वधूपिता म्हणून प्रत्येक बारीक सारी गोष्टीवर नजर ठेवून होते. त्यांच्या एकुलते एका मुलीचं अंकिताचं लग्न होतं. मांडव सजला होता, पाहुणे आले होते. अंकिता सुद्धा तयार होत होती. नवरदेवाकडील मंडळी अजूनही आली नव्हती. मारुतीच्या मंदिरातून तर ते केव्हाच निघाले होते, पण रस्त्याने नवरदेव आणि त्याचे मित्र नाचत असल्याने उशीर होत होता. मुहूर्ताची वेळ निघून जात होती, पण नवरदेवाकडील मंडळीचं नाचणं काही थांबत नव्हतं. ईश्वरीताई मात्र आज सकाळीच लग्न घरी आली होती. घरी येऊन सगळ्या तयारी नीट झाल्यात ना याची खात्री करून घेत होती. अंकिताची आजी आलेल्या पाहुणे मंडळींकडे तोंड भरून ईश्वरीचे कौतुक करत होत्या. ईश्वरीमुळेच आज अंकिताचं लग्न एवढ्या मोठ्या घरात होत आहे याचा पाढा त्यांनी सकाळपासून 10 वेळा तरी वाचला असेल. सगळेजण नवरदेवाची वाट पाहत असताना नवरदेव मात्र अजूनही पोहोचला नव्हता. दूरवर गाण्यांचा आवाज येत होता. बहुतेक अजूनही सगळी मंडळी नाचण्यात गुंग होती. अशोकराव ईश्वरीताईंजवळ आले आणि म्हणाले, ताई, मुहूर्ताची वेळ झाली. त्यांना सांग ना वेळेवर यायला. येतील ते. तसेही मुलाकडील मंडळीला आजकाल उशीरच लागतो यायला आणि इतका महागडा डीजे सांगितल्यावर नाचणार नाहीत तर काय करणार आहेत. येतीलच इतक्यात, ईश्वरीताई म्हणाल्या. त्यांचे बोलणे ऐकून अशोकराव गप्प बसले. थोड्या वेळ झाल्या वरात लग्नमंडपी पोहोचली. पण जसे सगळ्यांचे लक्ष वरातीकडे गेले तसे सगळेजण अवाक झाले. सगळ्यांची कुजबूज सुरू झाली. नवरदेव फोटोत होता तसा अजिबात दिसत नव्हता. फोटोत चांगला सुदृढ दिसत होता, पण प्रत्यक्षात मात्र खूपच बारीक अंगकाठीचा होता. खोल गेलेले गाल, लालसर डोळे, चेहऱ्यावर वाढलेल्या वयाच्या खुणा, चालण्यात बोलण्यात एक प्रकारचा धुंदपणा दिसत होता. त्याला पाहून लोक दबक्या आवाजात कुजबुजू लागले, कारण सगळ्यांना नवरदेवाचा जो फोटो दाखवण्यात आला होता तो एकदमच वेगळा दिसत होता. लक्ष्मीताई, कार्तिक, अंकिताची मावशी आणि इतर नातलगांना तर एकदम धक्काच बसला. अशोकराव सुद्धा एकदमच दचकले. हे नेमकं काय आहे त्यांना कळतच नव्हते. ते तसेच ईश्वरीताईजवळ गेले. एका बाजूला घेऊन विचारले, हे काय ताई? फोटोत तर वेगळाच दिसत होता ना मुलगा, आता तर एकदमच वेगळा दिसत आहे आणि दारू पण खूप पिलेला आहे. अगदी त्याचं त्याला सुचत नाही आहे काही. हे सगळं काय चाललंय? आता मात्र ईश्वरीताईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या म्हणाल्या, तू मला प्रश्न विचारत आहेस? आपल्या बहिणीला? तुला माझ्यावर विश्वास नाही आहे? विश्वास ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि आता जे काही दिसतंय त्यावर तर बोलावंच लागेल ना ताई, अशोकराव म्हणाले. अरे, त्याचं काय झालं ना, लग्नाच्या गडबडीत बारीक झालाय बिचारा. एकुलते एक आहे ना, त्यामुळे सगळ्या व्यवस्था त्यालाच पाहाव्या लागल्या. वरून कामाचा ताण, त्यामुळे जरा झटकला आहे तब्येतीने. ईश्वरीताई म्हणाली, इतका बारीक होतो का कामाच्या ताणाने? अशोकराव स्वतःशीच पुटपुटले, पण ईश्वरीताईंना ते ऐकायला गेलेच. त्या म्हणाल्या, तू ना खूप जास्त विचार करतोस म्हणून तुला असं वाटतंय. आणि वजन तर कमी झाले ना? बायकोच्या हातचं खायला लागला की वाढेल तो हो वजन. आता सगळं आपल्या अंकिताच्या हाती आहे आणि दारू किती प्यायला आहे तो
तेही ऐन स्वतःच्या लग्नाच्या दिवशी. अशोकराव पुन्हा म्हणाले, असते एकेकाला हाऊस, नाहीतर मित्रांनी पाजली असेल जबरदस्ती. आणि दारू पिणे काही नवीन नाही आजकालच्या मुलांसाठी. कधीतरी घेतात. आजकाल तर मुलीसुद्धा दारू प्यायला लागल्यात. मग याने एखाद्या वेळी घेतली तर काय होतं? ईश्वरीताई म्हणाली. अशोकराव काही बोलणारे इतक्या त्यांची आई तिथे आली आणि म्हणाले, काय झाले तुला अशोक? तिकडे लग्न लावायला आधीच उशीर झाला आणि तू इथे बोलत बसला आहेस. काही नाही होत एखाद्या वेळी दारू प्यायला तर. आणि ईश्वरी ओळखते ना त्यांना. मग कशाला विचार करायचा जास्त? सगळे खोळंबलेत. जा न पुढच्या विधींना सुरुवात कर. अशोकराव मात्र आता काय करावे आणि काय नको या विवंचित होते. अगदी यांत्रिकपणे ते तेथून निघाले. त्यांना काही म्हणून काही सुचत नव्हतं. इतक्यात लक्ष्मीताईजवळ मुलाकडच्या मंडळीतील एक पाहुणी आली. काही औपचारिक बोलणी झाल्यानंतर त्यांनी सरळ लक्ष्मीताईंना प्रश्न केला, तुम्ही कोण नवरीच्या? मी आत्या आहे तिची, म्हणजे चुलत आत्या. असं होय, म्हणजे एवढी सुद्धा सक्की नाही असे ती मनात पुटपुटली. मग म्हणाली, तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. नाही म्हणजे मुलीचं लग्न जुळत नव्हतं का कुठे? की मुलगी पळून बोलून गेली होती कुण्या मुलाचा हात धरून? ती म्हणाली, अहो असे काय बोलताय तुम्ही? लक्ष्मीताई जरा मोठ्या आवाजात म्हणाल्या, नाही म्हणजे तसं काही नाही, पण या मुलाला का म्हणून त्याच्या आईवडील एखादी चांगली मुलगी देतील म्हणून आपली शंका विचारली मी. तसंही याशिवाय का सोयरीक झाली असेल ही? ती म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? या मुलाला मुलगी दिली नसतीत म्हणजे? लक्ष्मीताईंनी अस्वस्थपणे तिला विचारले. तुम्हाला जसं काही माहीतच नाही बुवा. ती म्हणाली, मला खरंच माहीत नाही. तुम्हाला काय बोलायचं ते जरा स्पष्टपणे सांगता का? लक्ष्मीताईंनी विचारले. त्या पाहुणीने ईश्वरीताईंना लक्ष्मीताईंशी बोलताना नाक मुरडून जाताना पाहिले होते. त्यामुळे ही काही सक्की आत्या नाही आणि हिचं यांच्याशी जास्त पटत नसेल असे वाटून त्या पाहुणीने लक्ष्मीताईंना सांगायला सुरुवात केली, अहो मुलाला अगदी 12वीपासूनच दारूचं व्यसन लागलेलं आहे यांच्या. श्रीमंत घरातील एकुलते एक मुलगा म्हणून घरच्यांनी खूपच लाड केले त्याचे, म्हणूनच बिघडला. 12वी नंतर शिकला सुद्धा नाही. त्याचे आईवडील म्हणायचे की आमच्याजवळ इतका पैसा असताना हा पुढे शिकला नाही तरी काही फायदा नाही. अजून 4 पिढ्या घरी बसून खातील एवढी संपत्ती आहे आमची. मग याला तर रान मोकळं झालं ना. पुढे शिकलाच नाही. दारूचं व्यसन वाढतच गेलं. मग काय, ओळखीतले लोक याला लग्नासाठी मुलगी द्यायला नकारच द्यायचे. मुलगी पाहता पाहता वय वाढू लागलं. आणि मागच्या वर्षी याची तब्येत खूपच खराब झाली होती. दवाखान्यात भरती होता 15 दिवस. डॉक्टरने सांगितले की आता तर ठीक झालाय, पण यापुढे दारूपासून दूर ठेवा. तेव्हापासून जरा कमी झाले, पण व्यसन काय इतक्या सहजासहजी सुटतं का? त्यांचा आपला कधीमधी चालूच होतं. मग लोकांनी सल्ला दिला की यांचं लग्न करून द्या. बायको आली की सुटील याची दारू. पण ओळखीत याचं लग्न जुळणं कठीण होतं. म्हणून मग दूरच्या नातेवाईकांमधून मुली पाहायला सुरुवात केली आणि ही सोयरीक झाली. त्या पाहुणीने न थांबता एका दमात सांगितले. काय? लक्ष्मीताईंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. हो, म्हणूनच तर म्हणाली ना की ही सोयरीक कशी झाली ते. पण मुलीच्या घरच्यांनी पण काहीतरी विचार करूनच दिली असेल ना मुलगी त्यांना. आजकालचे लोक फक्त श्रीमंत सासर पाहतात, बाकीचं काही देणं घेणं नसतं त्यांना. पण आपल्याला काय, बायको आल्यावर तो सुधारला तर चांगलंच आहे म्हणा. ती म्हणाली. इकडे विजय त्याच्या जागेवरून जाऊन बसला. विधींना सुरुवात झाली. इतक्यात भटजींनी नवरीला बोलवण्याची सूचना केली. नवरी बाहेर यायला लागली. आधीच अवघडलेली अंकिता खाली मान घालून मैत्रिणींच्या सोबतीने मंडपात चालून येत होती. पण येऊन जेव्हा ती विजयच्या जवळ जाऊन बसली तेव्हा नवरदेवाच्या वेशात असलेल्या मुलाला पाहून तिचा चेहरा पांढरा फडक पडला. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी समजल्यावर लक्ष्मीताई हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतील का? ईश्वरीताईंना सगळं काही माहिती असून सुद्धा हे लग्न जुळवण्यामागे त्यांचा काय हेतू असेल? अंकिताच्या आयुष्यात पुढे काय लिहिलेलं असेल? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. धन्यवाद.